नमस्कार. तुम्हा सर्वांचे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर आपण निफ्टी आणि बँक निफ्टीचा डेली ॲनालिसिस करत असतो. तर चला आज निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये काय घडलंय, मार्केटमध्ये निगेटिव्ह ट्रेंड परत येतोय का, आणि जर येत असेल तर आपल्याला कुठून तो कॅप्चर करता येऊ शकतो. तर चला ह्या सगळ्या गोष्टींवर आपण चर्चा करूया आणि त्यामध्ये मी काय ॲनालिसिस करतोय आणि माझा मार्केटचा व्ह्यू काय आहे हे तुम्हाला त्यात सांगणार आहे. चला सुरू करूया आजच्या व्हिडिओला. जर आज मार्केटमध्ये तुम्ही जर पाहिलं तर तुम्हाला एक रेड कॅन्डल बनलेली दिसती. लास्ट टाइम जेव्हा मार्केट रिव्हर्स करायचा प्रयत्न केलता तर मार्केटनी एक हायर लेवलला रेड कॅन्डल बनवली होती आणि मार्केट परत एकदा नवीन लोकडं आलं होतं. तर ह्या कंडिशन मध्येही तेच होऊ शकतं का? तर माझा अंदाज आहे नाही. कारण आहे त्याच्या पाठीमागं. कारण ते हे असं आहे की जे काही रेजिस्टन्स होते, मधले रेजिस्टन्स होते, ते रेजिस्टन्स फेस करून मार्केट खाली येत होतं. जोही काही पुलबॅक भेटत होता, जसं या ठिकाणी इथे एक रेजिस्टन्स होता, त्याच्यामुळं ह्या लेव्हल पासून रिटर्न येणं साहजिक होतं. त्यानंतर इथेही एक रेजिस्टन्स होता. मार्केटनी बरेच गॅप डाऊन होऊन हा गॅप पेंडिंग होता. मार्केटनी ह्या लेवलला गॅप फिल करून मार्केट खाली आलं आणि त्याच्यानंतर एक नवीन लो बनवला. पण सध्या स्थिती जर तुम्ही पाहिली तर आपल्याला एक ट्रेंड लाईन मिळालेली होती आणि ट्रेंड लाईन म्हणजे आपण ट्रेंड डिफाईन करतो. तर मोठ्या टाइम फ्रेमवर एक ट्रेंड चेंज होताना सध्या इथं दिसतोय आणि हा मार्केट मधला एक पुलबॅक आपण म्हणू शकतो. कारण का 2 ते 3 वेळे इथं टच आपल्याला भेटला, इथं हाय भेटला, हा सेकंड टच भेटला, त्याच्यानंतर इथं ब्रेकआउट फेल भेटला आणि त्याच्यानंतर तिसऱ्यांदा ह्या ट्रेंड लाईन वरून मार्केट रिटर्न आलं. पण ह्या वेळेस मार्केट ट्रेंड लाईन पासून जवळ आलं, खाली आलं, पण एक नवीन लो नाही बनवू शकला आणि एक इथून ट्रेंड लाईनच्या वरती निघून सस्टेन करतोय. तर त्याच्यामुळं माझा असा व्ह्यू आहे की येणाऱ्या काळामध्ये मार्केट सध्या जरी खाली येताना दिसतंय तरीही आपल्याला मार्केटला साइडवेज टू पॉझिटिव्ह ट्रेंड मध्ये कन्सिडर करावं लागेल. कारण मार्केट खाली येतंय पण ते कुठंतरी सपोर्ट इथं घ्यायचा प्रयत्न करल आणि त्या सपोर्टवरून एक पुलबॅक देईल. आणि जेव्हा एवढी मोठी मार्केटमध्ये मुवमेंट होती त्याच्यानंतर एक रिट्रेसमेंट मार्केटमध्ये होत असते आणि तोच हा भाग रिट्रेसमेंटचा म्हणून आपण समजू शकतो. तर चला आता आपला एक व्ह्यू क्लिअर झाला. मार्केटने अजून निगेटिव्ह ट्रेंड कॅप्चर नाही केलेला किंवा निगेटिव्ह ट्रेंड मध्ये गेलेलं नाहीये. आपल्याला एक पॉझिटिव्ह टू साइडवेज रेंज मध्ये मार्केट दिसतंय. त्याच्यामुळं आपण त्याच हिशोबाने मार्केटला प्लॅन करणार आहोत. तर चला आता आपण 15 मिनिटाच्या 75 इथं जर पाहिलं तर आपल्याला आता इथे एक ट्रेंड लाईन मिळालेली आहे. थोडीशी स्टिफ ट्रेंड लाईन आहे, पण मार्केटचा ट्रेंड ह्या लेवल पासून आपल्याला एक हायर हाय आणि हायर लो इथं भेटलेला आहे आणि हे 2 पॉइंट कनेक्ट करून इथून जो बाउन्स बॅक झालेला आहे त्याला ऍज अ ट्रेंड लाईनचा सपोर्ट समजून आपण ही ट्रेंड लाईन ड्रॉ केलेली. तर आपल्यासाठी हा ट्रेंड लाईनचा जो एरिया असेल हा ऍज अ सपोर्ट म्हणून आपल्यासाठी काम करणार आहे आणि मार्केटनी याच्यानंतर एक नवीन हाय तर बनवला पण अजूनही एक नवीन लो बनवताना दिसत नाही. मार्केटनी ह्या लो पेक्षा अजून हायर लेवलला मार्केट आहे. त्याच्यामुळं आपण इथं असं समजू शकत नाही की मार्केट डाऊन ट्रेंड मध्ये शिफ्ट झालेलं आहे. तर चला आता आपण त्याच पद्धतीने एक ट्रेड प्लॅन करू शकतो किंवा मार्केट बद्दलचं उद्यासाठीचं प्लॅनिंग करू शकतो. तर आपण याला कन्सिडर करणार आहोत साइडवेज ट्रेंड. कारण हा कंटिन्युएशन मध्ये अजून आलेला नाहीये. एक स्लोली खाली मार्केट येऊ राहिले आणि स्लोली खाली येऊन परत एकदा बाउन्स बॅक होऊ शकतो. जर आता 15 मिनिटावर आपण जर पाहिलं तर आपण काल डिस्कशन केलं होतं की ह्या हायच्या वरती जर मार्केट निघालं आणि सस्टेन झालं तर आपल्याला मार्केटमध्ये एक नवीन हाय पाहायला भेटू शकतो. नवीन हाय म्हणजे कसा हाय की जी आपली रेजिस्टन्स लेवल आहे जी आपण ड्रॉ केली ती 24,000च्या आसपास
तर 24,050च्या आसपास आपल्याला एक रेजिस्टन्स आहे, त्या लेवल पर्यंत आपल्याला मार्केट येताना दिसू शकतं. पण मार्केटमध्ये तसं न घडता मार्केट आज गॅप अप ओपनिंग होऊन सुद्धा प्रिव्हियस हायच्या वरती सुद्धा टिकलं नाही आणि तिथून डायरेक्टली एक पुलबॅक झाला आणि आज दिवसभर स्लो अँड स्टर्डी मार्केट खाली आलं आणि ऍट द एंड लास्ट आवर मध्ये परत एकदा वरती जाऊन मार्केटनी क्लोजिंग दिली. तर त्यामुळेच मी काल बोललो होतो की जर मार्केट खाली येत असेल तर आपल्याला ट्रेड प्लॅन नाही करायची. त्याच्या पाठीमागचं कारण असं होतं, जरी मार्केट खाली आलं तर स्पीड मध्ये मार्केट खाली येणार नव्हतं आणि तुम्ही जर पाहिलं तर हा जो ब्रेकडाऊन होता याच्या खाली आपण प्लॅन करणार होतो की याच्या खाली मार्केट आल्यानंतर आणि प्राइस ऍक्शन जर आपल्याला निगेटिव्ह भेटली तर आपण एक प्लॅन करणार होतो. पण मार्केट इतकं स्लोली खाली येत होतं आणि परत वरती जात होतं, त्याच्यामुळं ऑप्शनचे प्रीमियम आपण मार्केटच्या अपोजिट ट्रेंडमध्ये एंट्री करत असल्यामुळं ऑप्शनचे प्रीमियम इथं वाढले नाही आणि त्याच्यामुळे इथं नो प्रॉफिट ज्यांनी ट्रेड घेतली असेल त्याला नो प्रॉफिट आणि नो लॉस मध्ये बाहेर पडावं लागलं असेल. कारण मार्केटचा ओव्हरऑल ट्रेंड जो दिसतोय शॉर्ट टर्म साठी तो पॉझिटिव्ह आहे आणि ज्यांना कोणाला इथं चान्स भेटला असेल प्रत्येकाने खालच्या साईडला शॉर्ट करत गेला असणार आहे. त्याच्यामुळं जे काही प्रीमियम इथं डिके झालते आणि तेवढे मार्केटमध्ये परत रिगेन झाले नाही, त्यांनी इथं आपल्या पोझिशन एक्झिट नाही केलेल्या, त्यांनी ऑप्शन सेलरनी स्वतःच्या पोझिशन होल्ड केलेल्या. ऑप्शन सेलर कधी पॅनिक होईल, जेव्हा ही ट्रेंड लाईन ब्रेक होईल आणि मार्केट खाली येईल तेव्हा, किंवा जी काय 500ची लेवल आहे ती जोपर्यंत ब्रेक होत नाही तोपर्यंत मार्केटमध्ये पॅनिक सेलिंग येण्याची शक्यता कमी आहे आणि बरेचशा जणांनी याच्या खालचे पुट जे काय असतील ते सेल करून ठेवलेले असतील आणि याच्या वरती जे काय असतील आजच्या एक्सपायरीसाठी कॉल शॉर्ट असतील आणि एक्सपायरी असल्यामुळं प्रीमियम डिके होणं हे आज साहजिकच होतं. तर त्याच्यामुळं जोपर्यंत ही ट्रेंड लाईन ब्रेक होऊन परत निगेटिव्ह टेरिटरीमध्ये मार्केट येत नाही तोपर्यंत आपल्याला कोणतीही इथं निगेटिव्ह ट्रेड भेटू शकत नाही आणि पॉझिटिव्ह जर ट्रेंड पाहिजे असेल आपल्याला तर जे काही प्रिव्हियस हाय हे जे बनलेले मार्केट जर याच्या वरती जर मार्केट परत एकदा निघालं तर आपल्याला एक पॉझिटिव्ह ट्रेंड परत कॅप्चर करता येऊ शकतो. पॉझिटिव्ह ट्रेंड मध्ये मार्केट स्पीडनी वरती जाऊ शकतं. कदाचित मार्केट उद्या जर थोडं गॅप डाऊन ओपन झालं आणि हे ट्रेंड लाईनच्या जवळ येऊन सपोर्ट घ्यायचा जर प्रयत्न केला इथं, तर इथून आपल्याला एक चांगली ट्रेड कॅप्चर करता येऊ शकते जी आपल्याला 24,000च्या लेवल पर्यंत सुद्धा मार्केट जाताना दिसू शकतं. तर त्याच्यामुळं आपण जो काही प्लॅनिंग करणार आहे, जर आपल्याला ट्रेंड लाईनच्या जवळ काही पॉझिटिव्ह प्राइस ऍक्शन जर भेटली तर आपल्यासाठी एक तो चांगला सिग्नल राहील, पॉझिटिव्ह सिग्नल, आणि त्याच्यामध्ये आपल्याला रिस्क टू रिवॉर्ड सुद्धा चांगला भेटेल. त्याच्यामुळं आपल्याला इम्पॉर्टंट जे आहे ती ही ट्रेंड लाईन आता सध्या आहे. ट्रेंड लाईनच्या जवळ आल्यानंतर आपण पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह जी काही ट्रेड आपल्याला भेटल ती याच्या वरती किंवा याच्या जर ब्रेक झाली आणि रिटेस्ट होऊन ह्या लेवलच्या जर खाली निघली, कारण हाही एक इम्पॉर्टंट सपोर्ट एरिया आपण मार्केटमध्ये म्हणू शकतो. जर याच्या खाली यायला लागलं तरी ह्या एरियामध्ये जर काही निगेटिव्ह प्राइस ऍक्शन आपल्याला जोपर्यंत भेटत नाही तोपर्यंत आपण ट्रेड अवॉइड करणार आहोत निगेटिव्हची. किंवा इथे येऊन जर पॉझिटिव्ह जरी ट्रेंड लाईन ब्रेक झाली आणि ह्या एरियामध्ये जर आपल्याला काही पॉझिटिव्ह जरी ट्रेंड रिव्हर्सल जरी भेटत असेल किंवा पॉझिटिव्ह प्राइस ऍक्शन भेटत असेल तर आपण इथंही पॉझिटिव्ह ट्रेड घ्यायचा प्लॅन करू शकतो. त्याच्यामुळं ह्या ट्रेंड लाईन जवळ किंवा ह्या आपल्या एरिया जवळ जे काही आपल्याला प्राइस ऍक्शन उद्या भेटल त्याच्यावर आपलं पूर्ण उद्याचं डिसिजन राहील. त्याच्यामुळं सध्या जर मार्केट कंटिन्युएशन मध्ये जर निघत असेल किंवा इथून प्राइस ऍक्शन जर बनत असेल तरच आपण ट्रेड प्लॅन करणार आहे, अदरवाईज नाही. त्याच्यामुळे जे काही उद्या होईल आता ते उद्याच्या मार्केटच आपल्याला सांगेल की मार्केट वरच्या लेवलला सस्टेन होतंय का परत एकदा मार्केट खाली येतंय. तर चला आता आपण बँक निफ्टी पाहूया. जर बँक निफ्टी पाहायला गेलं तर 2 दिवसापासून बँक निफ्टी एक
डिफॉल्ट डोजी टाइप कॅन्डल बनवतो. म्हणजे बँक निफ्टी ही स्ट्रॉंगली पॉझिटिव्ह आहे. त्याच्यामुळं आपण जोपर्यंत इथं काही निगेटिव्ह शार्प फॉल किंवा शार्प अपसाईट होत नाही तोपर्यंत इथं आपण प्लॅन करू नाही शकत. कारण मार्केट हे अप ट्रेंड टू साइडवेज मध्ये 2 दिवसाची प्राइस ऍक्शन जर पाहिली तर अप ट्रेंड टू साइडवेज मध्ये. तर चला आपण पाहून घेऊया मार्केट कुठं जाऊ शकतं. हा ट्रेंड जर पाहिला तर तुम्हाला इथे रेंज बनलेली दिसेल मार्केटमध्ये. त्या रेंजच्या मध्ये मार्केट सध्या आहे आणि ही रेंज जेव्हा ब्रेक होईल तोपर्यंत त्याच्यानंतर आपल्याला हे साधारणतः 51,000च्या आसपासचे टार्गेट आपल्याला पेंडिंग आहेत. चला 15 मिनिटावर आपण पाहूया कुठं ट्रेड प्लॅन होऊ शकते ती. आता जर बँक निफ्टी मध्ये पाहिलं तर आपल्याला बँक निफ्टी मध्ये सेकंड हाफ मध्ये एक पुलबॅक भेटलेला आहे. मार्केट बँक निफ्टी वरती गेलेली. आता जो काही प्लॅन होईल आपल्याला बँक निफ्टी मध्ये ह्या हायच्या वरती जेव्हा मार्केट सस्टेन होईल आणि गॅप अप किंवा इथून वरती क्रॉस करल आणि इथं आपल्याला जर काही प्राइस ऍक्शन किंवा डायरेक्ट क्रॉसिंग जरी भेटली तर आपण कंटिन्युएशन मध्ये एक ट्रेड इथं प्लॅन करू शकतो. आणि जे काय उद्याचे ओपनिंग असेल त्याच्यावर हे डिपेंड राहील. कारण जर बँक निफ्टी स्वतःला होल्ड करते हायर लेवलला आणि निफ्टी थोडासा वीकनेस दाखवू राहिली पण अजून वीक झालेली नाहीये. प्राइस ऍक्शन मध्ये थोडीसा वीकनेस निफ्टी मध्ये आहे पण बँक निफ्टी कम्प्लिटली हायर लेवलला स्वतःला होल्ड करते. त्याच्यामुळं जी काही ट्रेड आपल्याला बँक निफ्टी मध्ये प्लॅन करायची हा जो कालचा हाय आहे त्या हायच्या नंतरच आपल्याला बँक निफ्टी मध्ये ट्रेड प्लॅन करायचे आणि जे काही लेवल्स असतील आपल्या बँक निफ्टी मध्ये 51,000च्या आसपासच्या हा जो काही रेजिस्टन्स आहे त्या रेजिस्टन्स पर्यंत आपण एक टार्गेट अचीव्ह करू शकतो. त्याच्यामुळे लक्षात ठेवा बँक निफ्टी मध्ये जोपर्यंत हा हाय मोडत नाही तोपर्यंत पॉझिटिव्ह ट्रेड प्लॅन नका करू. आणि याच्या जर खाली येत असेल तर निगेटिव्ह सध्या ट्रेड नाहीये. हा आपल्याकडे एक चांगला सपोर्ट एरिया आहे. जर मार्केट इथून खाली येत असेल तर निगेटिव्ह ट्रेड सध्या अवॉइड करा आणि सपोर्टच्या जवळ जर काही पॉझिटिव्ह प्राइस ऍक्शन तुम्हाला जर भेटत असेल तर तुम्ही ते पॉझिटिव्ह प्राइस ऍक्शनचा फायदा घेऊन एक मोठ्या ट्रेंडसाठी काम करू शकता. तर तुम्हाला माझा ऍनालिसिस कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.